भिवंडी तालुका के डुंगे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी डुंगे गांव के ग्रामस्थ मंडल व डुंगे ग्राम पंचायत द्वारा श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा जत्रा उत्सव का भव्य आयोजन दिनांक 19 अप्रैल 2026 से 20 अप्रैल 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व डुंगे गांव परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा दर्शन कर उनका आशीर्वाद लिया। तो वहीं श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवाचा दर्शन के लिए आने वाले सभी भाविक भक्तों को डुंगे ग्राम पंचायत के उप सरपंच व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के थाने जिला उपाध्यक्ष श्री शैलेश मधुकर पाटिल ने शुभकामनाएं दी व श्री लक्ष्मी नारायण व गावदेव चौथा देवा से सुख समृद्धि की प्रार्थना की। माझ्या गावात लक्ष्मीनारायण मंदिर तसेच गावदेव चौथ्या अशी 2 दिवस आमची यात्रा होते आणि आमची यात्रा ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे। ही यात्रा अक्षय तृतीया तिथीवर येते, त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात माहिती आहे का डुंगे गावची यात्रा आहे। पूर्ण पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून लोक आमच्या यात्रेला येतात, दर्शन घेतात, गावदेवाला नवस बोलतात, नवस फेडतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात यात्रेमध्ये। आणि यात्रेला आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच गावकऱ्यांचे मी सहर्ष स्वागत करत आहे आणि सर्वांना सांगत आहे की यात्रेचा व्यवस्थित जल्लोष करा, चांगल्या प्रकारे हे करा, कुठलाही गालबोट लागेल, आपल्या गावाचं बदनाम होईल असं वागू नका। देवाचरणी प्रार्थना करतो की आज आमच्या ज्या गावामध्ये यात्रा आहे आणि आमच्या गावाची चांगल्या प्रकारे भरभराटी हो, सर्वांना चांगलं यश, सुख, चांगले ऐश्वर्य प्राप्त हो, सर्वांना धन प्राप्त हो आणि सर्वांची प्रगती हो, ही देवाला मी प्रार्थना करतो। मी सर्वप्रथम माझ्या गावकऱ्यांना शुभेच्छा देते की आपली गावाची जत्रा वर्षानुवर्ष आपली पारंपरिक आपले आजोपंजोबा यांच्या पासून जी जत्रा भरत आलेली आहे, ती जत्रा गावाची शोभा वाढवण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन आणि आपण जत्रा जी करतो ती जत्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे। आणि आता पालखी तर सकाळी झालेली आहे, मी ईश्वर चरणी देवाला तेच प्रार्थना करते की माझ्या गावकऱ्यांना आणि इतर सगळ्या लोकांना आनंदी, निरोगी आणि आनंदीमय जीवन त्यांचा हो।
आमच्या लक्ष्मीनारायणची यात्रा सुरू झालेली आहे। आजचा दुसरा दिवस आमची ग्रामदेवता ग्रामदैवत चौथ्या देवाचा यात्रा सोहळा आता नुकताच पालखी सोहळा संपलेला आहे। अतिशय जोराने जल्लोषाने या यात्रेचं आयोजन नियोजन डुंगे ग्रामस्थांच्या वतीनं डुंगे ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच गावातले तरुण वर्ग आणि या चौथ्या देवाची एक आमची तरुण मुलांची चांगली साथ यात्रा मोठी सजवतात मिरवतात वाजत गाजत संपूर्ण गावाला सहभागी होऊन गावातून या चौथ्या देवाची पालखी सोहळा दरवर्षी सकाळी पहाटे निघते। कमीत कमी 5 ते 6 तास या पालखी सोहळ्याला गावात संपूर्ण फिरवून पालखी परत आता मंदिरामध्ये आलेली आहे। आणि या डुंगे गावच्या पालखीनिमित्त येणाऱ्या सर्व आमचे नाता गोता असो गणगोता मित्रमंडळी असो ग्रामस्थांना विनंती आहे की हा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आणि संध्याकाळी सर्वांनी आपल्या आपल्या पाहुणचाराची सोय केलेली आहे। सर्वांना शुभेच्छा आहेत की लक्ष्मीनारायण आणि गावदेव चौथ्या आपल्या ग्रामस्थांना येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या मुलाबाळांना सुखी समाधानी ठेवो अशी गावदेव चौथ्याचरणी आमच्याकडून प्रार्थना। कुलदेवता म्हणजे ग्रामदेवता म्हणजे चौथ्या देव आमचा याची पालखी आता जोशामध्ये आलेली आहे। आरती वगैरे व्यवस्थित झालेले आहेत आणि अशाच प्रकारे सहभाग मिळावा सर्व गावाचा तरुण मुलांचा वरिष्ठ मंडळींचा वगैरे असाच आम्हाला प्रसिद्धात राहू दे। गावदेव चरणी हीच प्रार्थना।